80-20 रद्द करण्याबद्दलच आम्ही बसलेलो आहोत इथं. करू सुरुवात करायचं का? नमस्कार, मी दुर्गादास अण्णा शिंदे. सर, आम्ही आता एक 80-20 रद्द करण्यासाठी इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. या अगोदर आम्ही मोर्चा काढला असेल किंवा धरणे आंदोलन दिले असेल. मंत्रालयावरती जाऊन आम्ही एक बेमुदत तिथे आंदोलन केलं आझाद मैदानावरती. त्यानंतर हल्लाबोल मोर्चा मंत्रालयावरती काढला, पण कुठेतरी सरकार आमची दखल घेत नाही. हे जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांचा एक सरकारने एक 10 जूनला अधिसूचना काढली. त्या अधिसूचनेमध्ये सरकार असं म्हणतं की 80% महिलांना प्राधान्य देतं आणि 20% हे पुरुषांना प्राधान्य देतं. जो की क्रायटेरिया शिक्षण घेताना तो क्रायटेरिया कुठेही सरकारने लावलेला नाही. पण जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी 80% महिलांना आणि 20% पुरुषांना, इथं पुरुषांचं कुठेतरी मरण होतंय सर. त्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलोय. आम्हाला सरकारला एकच चेतावणी देतं की जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांची मागणी लवकरात लवकर मान्य करा. आम्ही आमरण उपोषण बसतो, आमच्या मरणाची वाट बघू नका. सरकारला आम्ही सांगतो लवकरात लवकर आमचं 80-20 रद्द करा. धन्यवाद. आज सकाळपासून बसलेले प्रशासनाने काही प्रशासन आतापर्यंत तर काही आलं नाही. आमच्याकडे कोणत्याच गोष्टीची दखल घेतलेली नाही. सकाळपासून आम्ही 10 वाजेपासून इथे 3 जण उपोषण करतोय. आम्हाला शहरातून प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक कॉलेजमधून विद्यार्थी येऊन भेटताय. इथं हॉस्पिटलचे स्टाफही इथे येऊन भेटताय, पण प्रशासनाचे कोणतेही लोक आतापर्यंत आमच्याकडे आलेले नाहीये. काहीच नाही. सरकारचा कोणताही व्यक्ती आमच्याकडे आतापर्यंत तरी आलेला नाही. पुढचं पाऊल आमचं जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसलेलो असणार. आमरण उपोषण. काय नाव आपलं? दुर्गादास अण्णा शिंदे. सर्वांना मी सांगू इच्छितो, आम्ही मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आज इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आम्ही इथं बसलेलो विद्यार्थी हे सर्व नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थी आहेत. 10 जूनला महाराष्ट्र शासनाने जो GR आणला त्याच्यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियमावली बनवण्यात आली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की 80% या DMER जी सरळ सेवा आमची भरती असते, महाराष्ट्र शासन स्टाफ नर्सेसची भरती असते, त्याच्यामध्ये 80% या जागा महिलांना राखीव असतील आणि 20% या जागा मुलांना उरलेल्या 20% जागा राखीव असेल. हे कुठेतरी संविधान विरोधी आहे. घटनेचं कलम 14, 18 आणि 21 असं सांगतं की समानता असायला पाहिजे, लिंग भेदभाव कुठेही नसायला पाहिजे, आपल्याला सन्मानजनक वागणूक करता असायला पाहिजे, वंश लिंग भेद असं संविधान याला परवानगी देत नाही. असं असतानाही कुठेतरी महाराष्ट्र शासनाने संविधानाच्या विरोधात जाऊन हा GR ही अधिसूचना इथं आणलेली आहे. आम्हाला मंत्रालयावर जाऊन आंदोलन करावं लागलं. तेव्हा जे आपले सचिव आहेत, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार यांच्यासोबत आमची बैठक लागली. त्या बैठकीत आम्ही त्यांना प्रश्न विचारले की हा अधिसूचना कुणाच्या सांगण्यावरून आणली, याला काय वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तुम्ही कशाच्या आधारावर आणलेला आहे. तर तेव्हा त्यांच्याकडे त्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरं नव्हते. त्यांच्याकडून आम्ही जेव्हा संविधानाचे दाखले त्यांना दिले, सर हे कलम असं सांगतं, तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की संविधान आम्हाला शिकवू नका, संविधान शिकवण्याची गरज नाही. असं जर वैद्यकीय शिक्षण सचिव म्हणत असतील तर आम्ही पुन्हा संविधान त्यांना शिकवू, पुन्हा संविधानाचे कायदे त्यांना शिकवू. आणि सरकारला, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की त्यांनी अजून आमच्या रोषाला सामोरे जाऊ नये. इथल्या बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे तात्काळ त्यांनी लक्ष द्यावे. अन्यथा राज्यभर आम्ही आता साखळी उपोषण आमचे विद्यार्थी कार्यकर्ते सर्व राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये इथून पुढे करणार आहेत. आणि सरकारला विनंती आहे की कोणाचा बळी न जाऊ देता आपण मरणाच्या दारात जे विद्यार्थी उभे आहेत त्यांना त्यांच्या मागणीकडे लक्ष द्या. आमची रास्त मागणी आहे. आम्ही सरकारकडे कुठलीही फुकट मागणी करत नाही. नोकरीसाठी गुणवत्ता महत्वाची असते, आरोग्य क्षेत्रात गुणवत्ता महत्वाची असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष व कुणाची मक्तेदारी नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हा महाराष्ट्रात चुकीचा जो पायंडा या सरकारने घातलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रातील मेल नर्सेस बचाव समिती सुरुवातीपासून आक्रमक होतो. आणि आता आम्ही बेमुदत आमरण उपोषण, जोपर्यंत आमची सकारात्मक मागणी ही रद्द होत नाही, ती मागं घेण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही हा मुद्दा आणि हे आमरण उपोषण थांबवणार नाही. सम्यक जमदडे, मेल नर्सेस बचाव समिती, छत्रपती संभाजीनगर.